आजचा हा माझा व्हिडिओ मामाकडचा आहे. म्हणजे मी गेली होती मामाकडे आणि मामाचं घर इतकं पॉश आहे ना, तर काय सांगायचं. म्हणजे मी तुम्हाला काही पूर्ण दाखवू शकले नाही ब्लॉगमध्ये. तर इथे अमूल्याचं काही कुठे गेलं ना, की काही मिळालं खेळायला तर ते खेळते. मस्त पेंट घेतला तिचा आणि ते खेळणं चालू होतं पाण्याबरोबर. इथे ह्या माझ्या माम्या आहेत, तर दोन्ही पण एक छोटी मामी आहे, एक मोठी मामी आहे. मामीनं मस्त गरमागरम भजे केले होते आणि मस्त आम्ही गेल्याबरोबर ते पण लगेच खायला दिले. त्यानंतर म्हटलं मी चला थोडं हेल्प करूया मामीला. तर मस्त मामीला हेल्प करून दिली थोडी, जास्त काही नाही, कारण मामीनं मला काही कामच करू दिले नाही. इकडे बहीण भावाचं प्रेम इतकं उत्तू चालू होतं ना, ॲपल कट करून दिले, मस्त खायला लागले दोघंजणं शेअर करून. त्यानंतर इथे मस्त फॉग दिसला होता, म्हणजे बेडूक. आणि बेडूक हा ना इतका त्या झाडामध्ये बसलेला होता मातीमध्ये, आणि मुलं मस्त त्याच्यासोबत खेळत होते, बोलत होते खायला देऊ का, हे का ते का. मस्त मी व्हिडिओसुद्धा काढला. आणि मामीकडे होतं ना इथे कडीपत्त्याचं झाड. आता मला कडीपत्ता खूपच आवडतो. म्हणजे आपण जेव्हा नाश्त्याचं करतो ना त्यावेळेस कढीपत्ता त्यामध्ये टाकतो. आता आमच्याकडचा कढीपत्ता ना थोडा खराब झालेला आहे थंडीमुळं. मामाकडचा छान दिसला, म्हटलं चला हा कढीपत्ता थोडं तोडून घेऊया. आणि मग मी ना केसांनासुद्धा तो कढीपत्ता लावते. म्हणजे कढीपत्ता लावणं केसांनासुद्धा छान असतं, म्हणून मी एक्स्ट्राचाच घेऊन आली मामीकडून. तर कढीपत्त्याचं झाड होतं तर मस्त दिसलं तर ते तोडलं. त्यानंतर जेवण केलं मामीनं. मस्त गरमागरम ना मस्त अशी पोळी दिली, पुरणपोळी केली होती. आज पुरणपोळीचा बेत होता आणि मी मस्त लालसर करपलेली पुरणपोळी खाल्ली, कारण मला ती करपलेली पुरणपोळी खूप आवडतं. आणि दह्याबरोबर तर खूपच टेस्टी लागतं. दही तूप छान वाटतं खायला पुरणपोळी. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून असं जेवण केलं. आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि आजचा मस्त ना दिवससुद्धा खूप छान गेलेला होता.